एकीकडे महिला आरक्षणाला विरोध, दुसरीकडे विद्यार्थिनींशी संवाद, राहुल गांधींची दुटप्पी भूमिका, पुण्यातील छात्रों के गुंज हा या कार्यक्रमावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील खाद्यतेल व्यापारी एकवटले। सुट्या तेलाची विक्री बंद केल्यावरून कोर्टात जाणार, 15 दिवसात निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचाही इशारा। प्युअर तेल काढण्याचा आमचा पारंपरिक व्यवसाय, समाजानं कधीही भेसळयुक्त तेल विकलेलं नाही। सुट्या तेलावरील बंदीनंतर बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांकडून नाराजी व्यक्त, तर याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विषय मांडणार, बावनकुळेंचं आश्वासन। मुंबईमधील 17 मैदानं कमर्शियल केलीत, जोपर्यंत मोकळी मैदानं भूखंड परत मिळवत नाही तोवर लढा सुरूच ठेवणार। तिरंगा आंदोलनातून आदित्य ठाकरेंचा प्रशासनावर निशाणा। मैदानाचं प्रकरण कोर्टात, पण आदित्य ठाकरेंची नौटंकी सुरू। मुंबईतील गिळंकृत केलेल्या भूखंडांचा हिशोब द्या, जनतेनं तुमचा फुटबॉल केला, मात्र आम्ही मैदानं सुरक्षित ठेवणार, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, व्यापाऱ्यांना केवळ 15 दिवसांचा साठा ठेवण्याची परवानगी, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी। अंगणवाडीमधला आहार गुरे देखील खाऊ शकत नाहीत, अंगणवाडी सेविकांच्या संघटनांची पोषण आहाराबाबत एफडीएकडे तक्रार, आहाराची तपासणी करण्याची मागणी। कल्याणमध्ये पुन्हा डॉक्टरांना मारहाण झाल्याची घटना, भानुज्योत रुग्णालयातील रुग्णाच्या मुलाकडून डॉक्टरांना मारहाण, कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल।